नमस्कार, सुनीता सावंत चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा मराठवाड्यामध्ये जी आत्ता सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामागे मला थोडंसं तुम्हाला काही सांगायचं आहे। काही मंथन, काही असं की मला मान्य आहे हा पूर जो आला आहे हा गेल्या वर्षी नव्हता आला। याआधी आम्ही मराठवाड्यात पूर असं ऐकलं नव्हतं। फार तुरळक असं, म्हणजे फार नाशिकमध्ये थोडंसं असं, गोदावरीला जरासा पूर आला तर फार पण आम्ही पूर येतो असं ऐकलं आहे हमेशा। आलमपट्टी धरणातून ज्या वेळेला पाण्याचा तर ते सांगली सातारा त्या भागात तर तिकडे तो होतो कृष्णा नदीचा वगैरे, पण ही आता इकडे मराठवाड्यात पूर ऐकून मी जरा आश्चर्यात आहे। मग मी थोडीशी माहिती घेतली, कारण मग आपल्या देवीचं हे चालू आहे सध्या नवरात्र, त्याच्यामुळे न्यूज वगैरे मी पाहतही नाही आहे। पण मला जरा आश्चर्य वाटलं। त्याआधी मी 1-2 असं बघितलं की खूप गावामध्ये जनावरं वाहून गेलीत, खूप आता न्यूज आत्ता यायला लागलेत की खूप। तर हा काय प्रकार आहे? मला दाट संशय आहे, संशयास्पद वाटतो हा प्रकार। हा पूर खरंच नैसर्गिक आहे की घडवून आणला आहे असं वाटतंय मला तर। ऐका, मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे धरणांमधून पाण्याचा विसर्ग आणि त्यानंतरच्या मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये झालेली पाण्याची वाढ। आता मुसळधार पाऊस मराठवाड्यात कुठे एवढा पाऊस पडतो, परंतु ठीक आहे, तो किती पडला आहे आता तेही बघावं लागेल। तर प्रमुख धरणं आहेत जायकवाडी, माजलगाव, मांजरा धरण आणि तर अशी एकूण जी तर जायकवाडी धरणामधून 23 सप्टेंबर रोजी 2025 छत्रपती संभाजीनगरला आहे जे जायकवाडी धरण, या धरणाच्या 27 गेट्समधून 1.3 लाख क्युसेस पाणी सोडण्यात आलं। अशी एवढी काय घाई गडबड की लगेचच एका दिवशी? बरं, ते झालं नाही तर लगेचच 22 सप्टेंबरला ऑलरेडी आधी माजलगाव धरणात, जे बीडमध्ये 2 धरणं आहेत, माजलगाव आहे आणि मांजरा धरण आहे। एकट्या बीड जिल्ह्यात 2 धरणं आहेत। तर 22 सप्टेंबरला माजलगावमधून पाणी सोडलं, ते पण किती माहिती आहे? 12 गेटमधून 1.15 लाख क्युसेस, 1.5 लाख क्युसेस पाणी सोडण्यात आलं। एवढी काय धरण भरलेलं? मला काहीतरी गडबड वाटते। आणि यामुळं मग काय झालं, बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। म्हणजे काय फक्त मराठ्यांच्या शेती डुबवायचा इरादा होता का काय? बीडच्या त्या धरणाचे जे प्रमुख असतात अधिकारी, मीटिंग बोलवा। आता राहिलं मांजरा धरण, ते पण बीडमध्येच आहे। 23 सप्टेंबर म्हणजे 22 सप्टेंबरला माजलगाव आणि दुसऱ्या दिवशी 23 सप्टेंबरला बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण, दोन्ही बीड जिल्ह्यातलेच आहेत। तर त्याच्यामुळे पण बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये पूर, म्हणजे बीड आणि लातूरमध्ये जर पूर यायची प्रमुख कारणं आहे की एका पाठोपाठ सलग आज आणि उद्या असं दोन्ही धरणातनं 12 गेट्समधून 12 दरवाज्यातून पाणी सोडण्यात आलं आहे। बरं, मांजरामध्ये तर कहरच केला आहे, 55,113.30 क्युसेक। हे पाणी असं स्पेशल काय? तुम्ही लोकांनी काय जिल्ह्यामध्ये शेती डुबवायचा इरादा होता की काय मराठवाडा तुमचा? यामुळे बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली, कारण मांजरा धरण हे बीडमध्ये ते 23 सप्टेंबरमध्ये या धरणाच्या 12 गेटमधून 55,113.30 क्युसेक, तर हे हजार नाही आहे, 55,113,000.30 क्युसेक। तर हे पाण्याचं प्रमाण किती झालं? आता तुम्हाला सोडायचं, एवढी धरणं तुमची फुटतायत, तुम्हाला काळजी, मग तुम्ही आधीच ते पाणी का देत नाही? लोकांना वाटत नाही हे पाणी मुद्दाम सोडल्यासारखं मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे, कारण असे पूर कधी येत नाहीत। मला लगेच हे काहीतरी काळं बेरं वाटलं। अहो, स्पष्ट बोलायचं, आपण नागरिक आहोत, आपल्याला ह्याच्यातनं काही सांगता येईल। तर अतिवृष्टीमुळे 18 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली। बरं, गेली तर गेली, मराठा मोर्चा मुंबईत आला म्हणून तर नाही हे सगळं काळं बेरं केलं? असू शकतं, कारण बघा इथे मेन म्हणजे लातूर आणि बीड जिल्हा पाण्याखाली गेलं आणि 18 लाख हेक्टर म्हणजे झालं काय?
पाणी सोडणारे काय मेंटल झालेले का काय, एवढं काय लगेचच धरण फुटत होतं. हे काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय. आणि त्याच्यातल्या त्याची जी 5 लहान धरणं आहेत त्या पुराच्या परिस्थितीमुळे ते पण तडकले, ते फुटतील. तर 10 जिल्ह्यामध्ये, एकंदर 10 जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती. आता तुम्ही 10 जिल्हे बघा, ज्यात बीड, लातूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे 5 जिल्हे तर मराठवाडाच आहे. तिथे काय मराठवाड्यातले लोक तुमच्याकडे मोर्चा घेऊन आले किंवा काय मागणी करत होते आणि त्यांनी सांगितलं आमचा काय तुम्हाला माल देणार नाही मुंबईवाल्यांना, महाराष्ट्रवाल्या, म्हणून काय त्यांची पूर्ण शेती त्यांना झोपवायचाच प्रयत्न चालू होता का? प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घ्यावी. सलग तुम्ही तारखा बघा, 22 सप्टेंबरला 12 गेटमधून 1.5 लाख क्युसेस पाणी सोडले मजलगाव. नंतर मांजरामधून पण 23 सप्टेंबर म्हणजे 22 झाले लगे. तर एका पाठोपाठ धरणातनं पाणी सोडायची काय तुमची स्ट्रॅटर्जिटी आहे कळेल आम्हाला. आणि त्याच्या आधी जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे जायकवाडी, एरवी तर कधी पाणी सोडत नाहीत आणि आता एवढं काय 23 सप्टेंबरला अचानक झालं की जायकवाडीमधलं 1.5 लाख पाणी सोडलं क्युसेस. काहीतरी आहे हे जरा, हे सगळं हे नद्यांची पात्रामध्ये अतिक्रमण नाही, नद्यांच्या पात्राचं अतिक्रमण नाही, हे सगळं काहीतरी हे जे 5 जिल्हे आहेत यांना पूर्ण जलमय करण्याचाच विडा उचललेला दिसतो जणू. तर एवढंच सांगायचं होतं, माझ्या जे लक्षात आलं ते सांगते. तर हा पूर मला वाटत नाही हा असा नैसर्गिक आहे, हे काहीतरी काळं बेरं वाटते. मीटिंग बोलवा आधी त्या लोकांना, धरणाचे जे अधिकारी असतात पाणी सोडणारे, एकाच दिवशी सलग 3 दिवस पाणी का सोडलं विचारा त्यांना. एकाच जिल्ह्यातले, बीड जिल्ह्यातले 2-2 धरणाचं पाणी सोडावंसं का तुम्हाला वाटलं? तुम्हाला काय मराठी लोकांच्या शेत्या सगळं त्यांचा भिकारी बनवायचं होतं, त्यांना राग होता तुमचा? कोण जाब विचारणार याला? तुमचे सर्वांचे असे एवढे झालेले चेहरे दिसतात आम्हाला. तर हे काहीतरी हा घातपाताचा प्रकार म्हणजे एका विशिष्ट समाजाला पूर्ण त्याला आर्थिक बाबतीत पूर्ण भिकारी बनवायचा, किंवा मला आता शब्दही नाही आहेत. कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून, सगळ्या चॅनल्सवाल्यांनी मिळून ही माहिती घ्या, यात खरं काय किती नक्कीच काहीतरी आहे. हे आता आलमपट्टीचं पाणी आम्ही शिंदे सरकार होतं तेव्हा आम्ही सांगितलेलं की त्या कर्नाटकला तुम्ही जाब विचारा का सारखा पाणी सोडतं, त्या आलमपट्टीचं नाही. आणि हे काय आता मराठवाडा सगळा हा घातपात, हे संगनमत करून बीड जिल्ह्यातूनच हे सगळी प्रकरण शिजले. तर मला जे वाटलं ते मी बोललं, पण मला बोलायला मला राग खूप येतो आहे, मला त्रास होतो आहे, मला राग येतो आहे, मला त्रास होतो आहे. हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही असंच आहे, कारण एखाद्याचा कसा बदला घ्यायचा, एखाद्याला कसा त्रास द्यायचा, एखाद्या समाजाला, हे सगळं विचार करण्यासाठी मला भाग पडते माझं डोकं. आय डोंट नो मी असं का बोलते. खूप जिम्मेदारीनं मी माहिती घेऊन बोलते ही सगळी, कारण मी तो हिशोब पाहिला की 22 आणि 23 सप्टेंबरला ठपाठप एवढं पाणी सोडलं, मरा तुम्ही पाण्यात. आणि त्याच्या आधी जायकवाडीतून सोडलं की सगळं, म्हणजे जायकवाडीतून सोडलं की बाकीच्या धरणांना सोडायला एक चान्स मिळतो. अरे एवढं कसलं, एवढं काहीच नाही, एवढं काही नव्हतं. आणि जर एवढं पाणी आहे तुमच्याकडं, पाणी नाही बोंबा मारताना हे पाणी सोडता कुठून? मग आधीच तुम्हाला पाण्याचं वाटप करता येत नाही, नियोजन करता येत नाही. हो ना हो, या अधिकाऱ्यांना कोणाचे कॉल गेलेत, कोणाच्या सांगण्याच्या हिशोबाने कोणी हे केलं, संपदा मंत्री कोण आहे, शेतीचं मंत्री कोण, हे सगळं बघा आणि काय ते करा बाबा, कारण हे फार विचित्र चाललं आहे महाराष्ट्रात. एवढं घाणेरडं राजकारण करू नका, सगळं कळायला लागलं आहे. जय हिंद, जय भारत.